आत्महत्या केलेल्या बिल्डर सूरज परमार यांच्या एका पत्रामुळे आता खळबळ उडाली। ठाणे महापालिकेतील अधिकारी आपला मानसिक छळ करत होते असा आरोप त्यांनी या पत्रातून केला होता। यंदा जूनमध्ये सूरज परमार यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं। त्यात आपल्याला मानसिक त्रास दिला जातो अशी तक्रार केली होती। त्यानंतर 23 जूनला नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होऊन हा प्रश्न सोडवत परमार यांचे रखडलेले 4 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदेश देण्यात आले। मात्र सर्व कागदावर राहिले आणि परमार यांचे प्रकल्प रखडले। त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली। आपण बघितलंय सूरज परमार यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। सूरज परमार यांनी स्थानिक जे राजकारणी आहेत त्यांच्या छळाला कंटाळून कुठेतरी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं। त्यांनी त्या संदर्भातलं पत्र सुद्धा लिहिलं होतं, मात्र त्यांनी त्या पत्रामध्ये आपली नावं खोडली होती कारण आपल्या कुटुंबाला त्रास केला जातो। पण या सगळ्या पत्रामुळे कुठेतरी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्याच्या संदर्भातल्या चौकशीचे सुद्धा आदेश दिलेले आहेत। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। निकेश, आपण बघतोय की सूरज परमार यांच्या पत्रामुळे मात्र चांगलीच खळबळ माजली। दुसरीकडून त्यांची डायरी सुद्धा आता हाती आलेली आहे। डायरीत सुद्धा अनेक अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या खरोखरच वादग्रस्त आहेत। काय नेमकं सांगशील याबद्दल? निश्चित ठाण्यातील बांधकामांचे सूरज परमार यांची आत्महत्या मागे लागली। अनेक दिवसांपासून पालिका अधिकाऱ्यांनी केलेला जो जाच आहे म्हणजे छळ आहे त्याचं कारण समोर येत आहे। मात्र नवीन गोष्टी आता या सगळ्या संदर्भात समोर येतात। मात्र आता एक नवीन बाब समोर येताना दिसते। 3 महिन्यामध्ये परमार यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांना मानसिक त्रास दिला जातोय अशा आशयाचे पत्र त्यांना दिले होते। त्यानंतर 23 जूनला नगरविकास खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होऊन हा प्रश्न सोडवण्यात परमार यांचे रखडलेले 4 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदेशही देण्यात होते। झालेल्या बैठकीमध्ये परमार यांचे वकील, वास्तू विशारद आणि ठाणे महानगरपालिकेचे मोठे अधिकारी, कार्यकारी अभियंते, उप अभियंते हे उपस्थित होते। बैठकीनंतर मंत्र्यांनी प्रकल्प पूर्णचे जे आदेश दिले होते तरी मात्र प्रकल्प रखडलेले। त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। तर कुठेतरी मंत्र्यांनी आदेश देऊनही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्यमंत्र्यांच्या आदेशालाही जुमानलं नसल्याचं एकंदरीत समोर येतं। धन्यवाद निकेश, माहितीबद्दल। आपण बघितलं सगळे अनेक रखडलेले प्रकल्प होते। या 4 रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आदेश दिले होते, मात्र सर्व कागदावर राहिले आणि परमार यांचे प्रकल्प रखडले आणि त्यामुळे कुठेतरी मानसिक धक्का बसून त्यांनी आत्महत्या केल्याचं कळतंय आणि या संदर्भातल्या सगळ्या चौकशीचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत।